माना पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 21 बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। शेतकऱ्याला मोठा दिलासा। गुंजवडा शिवारातील घटनेत आरोपीकडून मुद्देमाल जप्त। माना प्रतिनिधी अनिकेत कोकणे। शेतकरी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय ठरणाऱ्या बकरी चोरीच्या गुन्ह्याचा माना पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास लावला आहे। ग्राम गुंजवडा शेत शिवारातून चोरीला गेलेल्या 21 बकऱ्यांपैकी काही बकऱ्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। गुंजवडा येथील रहिवासी सतीश रघुनाथ पाथरे यांनी 7 जानेवारी 2026 रोजी माना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पाथरे यांनी 6 जानेवारीच्या रात्री आपल्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली होती। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते गोठ्यावर पोहोचले असता त्यांना धक्काच बसला। अज्ञात चोरट्यांनी गोठ्याच्या मागील बाजूस असलेल्या खुट्यांचे दोर कापून लहान पिल्लांसह एकूण 21 बकऱ्या लंपास केल्या होत्या। तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी गजाआड। या घटनेचे गांभीर्य ओळखून माना पोलिसांनी तातडीने गुन्हा रजिस्टर नंबर 01/26 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल केला। ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सचिन महादेवराव रावेकर राव वाठोडा शुक्लेश्वर जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीच्या 5 बकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। उर्वरित आरोपींचा शोध सुरू। प्राथमिक तपासात या चोरीत मोठी टोळी सक्रिय असल्याचे समोर येत आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर आरोपींचा शोध घेतला जात असून उर्वरित बकऱ्या जप्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई। ही यशस्वी कामगिरी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले यांनी मोलाची भूमिका बजावली। शेतकऱ्यांकडून समाधान। ऐन हंगामात शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्याचे इतके मोठे नुकसान झाले होते। मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अशाच प्रकारच्या नवीन जाहिराती व बातम्यांसाठी UTV न्यूजला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। अनिकेत कोकणे, माना, अकोला।